नमस्कार, मी रुचा. भ्रमरान या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. भ्रमरान या कार्यक्रमामध्ये सातत्याने आपण अशा व्यक्तींना भेटतो जे आपल्या कलेचा आणि ज्ञानाचा सातत्याने समाजासाठी वापर करतात आणि त्यात ते कार्यरत असतात. चला तर आपण अशाच एका कलाकाराला आज भेटूया. आजचे आपले पाहुणे आहेत श्री अजय घरत. डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर या शाळेतून आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अगदी सर्वसामान्य मुलांसारखे 2001 मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यानंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूट मधून बिझनेस मॅनेजमेंट याचा डिप्लोमाही पूर्ण केला खरा, पण यामध्ये मन रमेना. मग ठरवले फिटनेस या क्षेत्रात कार्यरत व्हायचं. त्यासाठी अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स अँड मेडिसिन या आंतरराष्ट्रीय संस्थेतून फिटनेस ट्रेनर म्हणून प्रावीण्य प्राप्त केले. याचसोबत स्विस बॉल ट्रेनर, योगा इन्स्ट्रक्टर आणि अशा अनेक पद्धतीने त्यांनी आपला कार्यप्रवास वाढवला. आज त्यांची स्वतःची क्लीन फिटनेस अकॅडमी आहे आणि याच्या माध्यमातून ते अनेक ठिकाणी फिटनेस संदर्भात मार्गदर्शन करतात. पण असे असले तरी लहानपणापासून मनामध्ये एक कलाकार नेहमीच दडवलेला होता. तो कुठेतरी कधीतरी हळूच डोकावून बघत होता. वेळोवेळी त्यांनी या कलाकाराला वेळ दिला, परंतु मागील काही वर्षापासून या कलेचा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालू केले. यामध्ये त्यांच्या लहानपणी जे अडथळे अडचणी त्यांना आल्या त्या आजच्या मुलांना येऊ नयेत यासाठी त्यांनी ABCD या संस्थेची स्थापना केली आणि मुलांना विनामूल्य शिबिरं घेऊन त्यांनी या कलेचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. चला तर मग त्यांच्याच कडून जाणून घेऊया त्यांच्या या अनोख्या प्रवासाबद्दल. शाळेमध्ये चित्रकला, ड्रॉइंग या विषयाला नेहमी ग्रेडच्या स्वरूपानेच बघितलं जातं. मग या विषयाकडे कला म्हणून तुझी आवड कधीपासून तयार झाली? कलेकडे वळायचं एक महत्त्वाचं कारण किंवा एक गोष्ट आहे ती म्हणजे ॲप्रिसिएशन, प्रशंसा. म्हणजे मी जेव्हा जी काही चित्र काढायचो लोक त्याची तारीफ करायची, लोकांना ते आवडायचं आणि त्या लोकांना आवडायचं म्हणून मला पण ती काढायला जास्त मजा यायला लागली. आणि घरात तसं ऑलरेडी वातावरण होतं की वडील माझे चांगले चित्र काढतात, भाऊ चित्र काढतो, त्याच्यामुळे मला सतत चित्र काढायसारखं वाटायला लागलं. पण हा जो प्रवास आहे तो 10वीच्या नंतर मला ॲक्च्युली खरा कळला. आणि 10वीपर्यंत मी नॉर्मल चित्र काढत होतो. म्हणजे मला आठवतं मी गणपतीची चित्र काढायचो, चार्ली चॅप्लिनची चित्र काढायचो, पण ती साधी चित्र असायची. आणि 10वीच्या नंतर मला जेव्हा मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट एक्झाम दिली त्या टायमाला मला थोडंसं कळायला लागलं आणि माझं स्किल तेव्हा थोडं डेव्हलप झालं आणि मी स्वतः चित्र काढायला लागलो आणि चुकांमधनं मी स्वतः शिकायला लागलो आणि ते शिकता माझं स्किल डेव्हलप झालं. आणि या प्रोसेसमध्ये मी जी झालेली चित्र आहेत ती माझ्या घरच्यांना दाखवायचो, म्हणजे मित्रांना दाखवायचो, फेसबुकला अपलोड करायचो आणि बरेच लाईक्स मिळायचे, ॲप्रिसिएशन मिळायचे आणि त्याच्यामुळे मला खरी आवड निर्माण. कलेमध्ये सातत्याने इमॅजिनेशनची खूप गरज असते. मग हे आपण कसं डेव्हलप करतो? चित्रकलेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक आहे ते रिअलिस्टिक पेंटिंग किंवा रिअलिस्टिक आर्ट बोलतात आणि दुसऱ्याला कंटेम्पररी किंवा मॉडर्न आर्ट हे असं बोलतात. तर मॅक्सिमम जी लोक असं म्हणजे मास पब्लिकला आवडतं ते म्हणजे रिअलिस्टिक, हुबेहूब, जे तुझं फोटो चित्र काढणं किंवा दुसऱ्याचं चित्र काढणं किंवा फोटो बघून चित्र काढणं, निसर्गाचं चित्र काढणं, जसंच्या तसं असणं, हे झालं रिअलिस्टिक. आणि दुसरं असतं मॉडर्न आर्ट. मॉडर्न आर्टमध्ये सेम टू सेम नसतं, पण तिकडे कलाकाराचं खरं कसं बसतं, कारण की त्याला जे काय त्याच्या मनात विचार आहेत ते त्याला मांडायचे असतात. ते कुठल्याही पद्धतीने मांडतो, कुठल्याही माध्यमातून असू दे, म्हणजे ते वॉटर कलरनी असेल किंवा ऑइल पेंटनी असेल, कुठल्याही माध्यमचं काही हे नाही, पण त्याला त्याचे विचार मांडायचे असतात. पण ह्या प्रवासात म्हणजे ते इमॅजिनेशन पर्यंत पोहोचायला सुरुवात रिअलिस्टिक पासून करायला लागते. आणि रिअलिस्टिक पेंटिंग रिअलिस्टिक आर्ट डेव्हलप करायला स्किल खूप इम्पॉर्टंट असतं. आणि स्किल कसं डेव्हलप करायचं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे टेक्निक, म्हणजे जी योग्य टेक्निक आहे ती त्याला आली पाहिजे, आणि त्याची प्रॅक्टिस. या 2 गोष्टी जर केल्या तर स्किल डेव्हलप होतं. आणि स्किल डेव्हलप झालं आणि जर त्याला स्किल आलं त्याच्यानंतर तो आरामात त्याचं इमॅजिनेशन आणि तो चित्र काढू शकतो.
लहान मुलांसाठी विनामूल्य शिबिरं भरवतोस. तर ह्याच्या मागचा तुझा उद्देश काय आहे? काय साध्य महत्त्वाचे करायचं? 3 हेतू आहेत. म्हणजे याच्यासाठी मी हे चित्रकलाचे फ्री क्लासेस घ्यायला सुरुवात केली. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी जी काही माझा ड्रॉइंगचा जी प्रोसेस की जो प्रवास आहे याच्यामध्ये मला खूप डिफिकल्टी झाल्यात. खूप अशा प्रॉब्लेम आले की साधे पेपर सिलेक्ट करताना किंवा पेन्सिल सिलेक्ट करताना कुठलं मीडियम वापरायचं, या सगळ्या गोष्टीचा मला खूप प्रोसेसमधनं जायला लागलं की ज्याच्या जेणे मला 2-2, 3-3 वर्ष एकेका छोट्या गोष्टीसाठी लागली. त्याच डिफिकल्टीज या लहान मुलांना येऊ नये म्हणून हा माझा पहिला हेतू. दुसरा हेतू आहे की नॉर्मल माणूस आणि जो चित्रकार असतो या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे इमॅजिनेशनचा. त्यांची नजर, त्यांची दृष्टी कुठल्या पद्धतीने असते. तर जो चित्रकार असतो तो जगाकडे किंवा प्रत्येक गोष्टीकडे आर्टिस्टिक वेनी बघतो. तरी जर कुठलाही मुलगा चित्रकार झाला तर तो आर्टिस्टिक बनेल. तिसरी म्हणजे यांना मी एवढे स्टुडंट जे 10, 12, 15, 20 होते त्यातल्या दोघा-तिघांनी जरी याच्यात आवड किंवा त्याची आवड निर्माण झाली किंवा ते पुढे त्यांनी करिअर म्हणून निवडलं तर ते माझ्यासाठी चांगलं. क्लासला पण तू एक युनिक नाव दिलंय, तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दे ना. हां, त्या क्लासचं नाव आहे ABCD. ABCD म्हणजे एनीबडी कॅन ड्रॉ. त्याचा अर्थ काय की माझ्या मते जगातला कुठलाही माणूस ज्याला लिहिता येतं तो चित्र काढू शकतो. राईट. कसं असतं की चित्र हे आपलं चित्र हे आपलं असतं. हे चांगलं वाईट हे तुम्ही कशाबरोबर कम्पेअर केलं तर तुम्हाला ते चांगलं वाईट कळेल. जर तुम्ही मॉडर्न आर्ट बघाल ना तर तुम्हाला त्याचं काय कनेक्शनच लागणार नाही. कारण की नाकाच्या जागी कान असं, कानाच्या जागी डोळा असतो. तर बघायला गेलं तर रिअलिस्टिक ते नसतं पण ते आर्ट आहे. राईट. तर कुठलाही माणूस चित्र काढू शकतो. अजय सर, तुम्ही वेळ काढली आणि ड्रॉइंग या विषयाबद्दल माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि ही ब्रह्म संस्थेतर्फे छोटीशी हा कार्यक्रम तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा.